माझं नाव भगवान निवृत्तीराव, मुक्काम ओंडली, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आम्ही नाशिकहून बरेच शेतकरी आलेलो इथं बारामती येथे कृषी प्रदर्शन बघण्याकरता. ते कृषी प्रदर्शन आम्हाला खूप नाविन्यपूर्ण वाटलेले आहे. आजपर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी कृषी प्रदर्शन बघतो, पण हे आम्हाला अगदी वेगवेगळं सगळे प्रत्येक शिकव वगैरे सर्व सर्व नवीन हायटेक पद्धतीनं सर्व इथं बघतोय. प्रत्यक्षात इथं जे इथं खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि खूप पिकांची व्यवस्थापन वगैरे सर्व अगदी बघण्यासारखे आहे. म्हणजे पारंपरिक शेती आणि ही तंत्रज्ञानावर आधारित हो, शेती. आता त्यामुळे आमच्याकडं तुम्हाला काय वेगवेगळे वाटतंय? आमच्याकडं पारंपरिक आमच्या तालुक्यात म्हणजे भात शेती वगैरे हे असून आता इथं आम्हाला त्याच्यापासून खूपच वेगळे आम्ही भाजीपाला पिकवतो. पण त्याच्या इथं रोपाचे वाण वगैरे, बियाण्याची प्रत वगैरे हे सर्व आम्हाला एकदम नवीन आहे. आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचं वाटतंय का? हो, बिलकुल नवीन प्रत्येक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा उपयोग करून घेऊन आपल्या याच्यात शेतीमध्ये नवीन-नवीन तंत्रज्ञान विकसित करून त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आता हे प्रदर्शन पाहिल्यानंतर तुम्ही कोणत्या आता इथून कुठला प्रयोग तुमच्या शेतात करायचं ठरवलंय का? असं आहे का प्लॅन आता तुमचा? आमच्याकडे आम्ही इथं आलेलो आहे, तर केळीसाठी आलेलो आहे खास. आता आमच्या तालुक्यात केळी ही प्रथमच न्यू पाहतोय ते आहे त्या आशेने आम्ही इथं आलेलो आहे. आता इथं तुम्ही पाहिलं की लाल केळी आहे, निळी हो, केळी, हो, केळीचे हो, विविध हो, हो. प्रकार आहेत. भरपूर केळी आहे बघतोय आता आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही खूप आशादायक आहे की एआय टेक्नॉलॉजी वापरली केळीमध्ये. हो, हो. तुम्ही ती पाहिली का? हो, हो, पाहिली ना. कसे वाटले ते तुम्हाला? काय? हो, जबरदस्त रिझल्ट आहे तिचा सर्व हे. आता बघतो प्रत्यक्षात कसं काय करण्याचं ते मानस आहे आमचा. शेतकऱ्यांचं उत्पन्न नक्कीच वाढणार आहे ना? हो, नक्की त्याच्या शंकाच नाही. तुम्हाला खात्री वाटते का? हो, बिनधास्त खात्री वाटते. यातनं शेतकऱ्यांनी काय बोध घ्यावा? कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांनी आता नवीन याच्यानुसार नुसतं मागं न पडता शेती तोट्याची असं न समजता नवीन पद्धतीचा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये काय नवीन करता येईल याचा अनुभव तुम्ही हे घ्यावा. प्रदर्शन पाहिले प्रत्यक्षात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी इथं बारामती येऊन आणि प्रत्यक्षात बघून आणि आपल्या शेतीमध्ये तो प्रयोग करावा ही विनंती.